इयत्ता 3री विषय इंग्लिश. गेस द वर्ड्स. गेस म्हणजे काय? अंदाज लावणे. गेस द वर्ड्स शब्दांचा अंदाज लावा. या ठिकाणी आपणाला शब्दांचा अंदाज लावायचा आहे. रीड अलाउड अँड गेस द मिसिंग वर्ड. मोठ्याने वाचा आणि न दिलेले शब्द ओळखा. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि वाक्य दिले. त्या ठिकाणी काही वाक्य गाळलेली आहेत. त्या ठिकाणी कोणता शब्द येईल हे आपल्याला अंदाज लावून ते लिहायचं आहे. आता खाली आपल्याला शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी हे याच्यातले शब्द आपल्याला त्या गाळलेल्या जागी भरायचे आहेत. आता हे शब्द पाहत पाहत आपण ती स्टोरी पूर्ण करूया. पहिल्यांदा काय दिलंय? वन्स देअर वॉज अ. हा कोण दिसत आहे? राजासारखा माणूस दिसतोय की नाही? मग आपण काय लिहायचं? वन्स देअर वॉज अ किंग. ही वॉज फॅट. आता या ठिकाणी आपल्याला किंग शब्द दिलेला आहे म्हणून आपण हा पहिला शब्द पहिल्या रिकाम्या जागी घातलेला आहे. दुसरा कोणता आहे? क्वीन. नंतर थीन. आता आपण पाहूया. वन्स देअर वॉज अ किंग. हा किंग आहे म्हणून या ठिकाणी आपण किंग शब्द घालायचा. ही वॉज फॅट. एकदा एक राजा होता. तो कसा होता? फॅट. फॅट म्हणजे जाड होता. त्यानंतर द किंग हॅड अ. राजाला काय होती? ही कोण दिसत आहे आपल्याला या ठिकाणी? राणी. द किंग हॅड अ क्वीन. शी हॅज थीन. ती कशी दिसते? काटकुळी. या ठिकाणी पहिला शब्द कोणता आलेला आहे? किंग. दुसरा क्वीन. नंतर थीन. एक राजा होता. तो कसा होता? जाड होता. आणि दुसऱ्या वाक्यात काय आलंय? एक होती, त्याला एक होती राणी. आणि ती कशी होती? थीन. थीन म्हणजे काटकुळी, सडपातळ होती. पुढचा शब्द. या चित्रात काय दिसत आहे पहा. झाडाच्या एक असं झाड आहे. त्याच्या पानाच्या खाली बेडूक दिसत आहे. तो बेडूक काय पाहतोय? तर त्याला या ठिकाणी ससा दिसत आहे. या चित्रातले शब्द या वाक्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. अंडर द. आता ह्या अंडर कशाच्या खाली आहे बेडूक? लीफ. अंडर द लीफ देअर वॉज अ. पानाच्या खाली काय आहे? फ्रॉग. अंडर द लीफ या ठिकाणी लीफ घालायचं आणि या ठिकाणी फ्रॉग हा शब्द घालायचा. द फ्रॉग सॉ अ. त्याने काय पाहिलं? या बेडकाने काय पाहत आहे बा? सशाला पाहिलं त्यानं. कोणाला पाहिलं? सशाला. सशाला काय म्हणतात? रॅबिट. या ठिकाणी बघा फ्रॉग पण शब्द दिलेला आहे. रॅबिट. त्यानंतर 3. पुढचं पाहू. 3 शब्द आता कोठे घालायचा? देअर वेअर डॉट डॉट गॉड्स नियर द गेट्स. या ठिकाणी किती आहेत? 1 2 3. मग आपल्याला तो 3 हा शब्द दिलेला आहे तो या ठिकाणी घालायचा आहे. देअर वेअर 3 गॉड्स नियर द गेट. गेट जवळ 3 शेळ्या आहेत. 2 ऑफ देम वेअर. 2 कशा आहेत? पांढऱ्या दिसत आहेत. व्हाईट. 1 वॉज ब्लॅक. या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत. व्हाईट, ब्लॅक. त्यानंतर पुढचा शब्द काय आहे? माऊस, हाऊस, बॉय आणि वॉल. हे 4 शब्द राहिले. त्याचा आपल्याला खालच्या वाक्यात वापर करायचा आहे. आता या चित्रात काय दिसत आहे? घर आणि उंदीर त्या घरातून बाहेर पळताना दिसत आहे. द डॉट डॉट रॅन. कोण पळतोय? उंदीर पळतोय. द माऊस रॅन. उंदीर पळाला. आउट ऑफ द. कशाच्या बाहेर पळाला? या घराच्या बाहेर पळताना दिसतोय. मग काय घालायचं? हाऊस. द माऊस रॅन आउट ऑफ द हाऊस. त्यानंतर पुढे. ऑल द गर्ल्स अँड डॉट डॉट सॅट ऑन द डॉट डॉट. या ठिकाणी मुलीसोबत कोण दिसत आहेत? मुलं सुद्धा आहेत म्हणून ऑल द गर्ल्स अँड बॉयज सॅट ऑन द. कशावरती बसलेले आहेत ते? भिंतीवरती. म्हणून काय येणार? वॉल. या ठिकाणी वॉल ही शब्द दिलेला आहे. आपण जे शब्द वापरले ते सर्व शब्द या चौकोनात दिलेले आहेत. आता आपण पुन्हा पाहूया.
स्टोरी कशी झाली ती. वन्स देअर वॉज अ किंग. कोण होता. एक राजा होता. ही वॉज फॅट. तो जाड होता. द किंग हॅड अ क्वीन. शी वॉज थिन. अंडर द लीफ देअर वॉज अ फ्रॉग. द फ्रॉग सॉ अ रॅबिट. त्यानंतर पुढे देअर वेअर 3 gods near the gate. 2 of them were white. One was black. नंतर पुढे the mouse ran out of the house. All the girls and boys sat on the wall.